नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सारखी साहिल आणि स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझा 30 डेजचं ट्रान्सफॉर्मेशन दाखवणार आहे. ब्लॉगिंगचा तर माझा पहिला दिवस आहे, तर काय चुका माका होतील तर त्यासाठी तुम्ही माफ करा. कन्सिस्टन्सी मी 30 डेजचे रील्स टाकणार आहे की मी जिममध्ये काय वर्कआउट करतो काय नाही करते. तर ह्यासाठी मला तुमचा सपोर्ट तर लागणारच आहे आणि मला तर माहितीच आहे की तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करणारच आहे. मी वर्कआउट करताना एकच माइंडसेट राहणार आहे की माझं युजर नेम जे आहे तेच माइंडसेट राहणार आहे की शार्की माइंडसेट. त्या शार्की माइंडसेटने मी माझं वर्कआउट चालू करणार आहे. आणि 30 डेज कन्सिस्टन्सी म्हणजे मी माझ्या बॉडीमध्ये लॉस काय करतो आहे, फॅट किती पर्सेंट आहे, मी मसल किती कॅरी करणार आहे, हे सर्व काही मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. हीच अपेक्षा आहे की तुम्ही मला सपोर्ट करताल, सर्वांचा सपोर्ट राहणार आहे. तर चला सुरू करूया आपल्या जिमच्या वर्कआउटला. तर आज लेग्स वर्कआउट मारणार आहे मी. तर चला सुरू करूया. तर चला तुम्हाला दाखवतो आमची जिम. तर आज चाललो आहे मी आणि हे आमचे जिमचे ट्रेनर आहेत अर्जुन सर. त्यांना नमस्कार करून थोडंसं पुढं जिम दाखवतो तुम्हाला. ही अशी जिम आहे आणि आमचा जो स्पा आहे तिथं आम्ही चेंज करतो, तो हा एरिया आहे. आज लेगचा वर्कआउट आहे. वर्कआउटला सुरू करूया. वर्कआउट स्टार्टिंग आपण स्क्वॉट करणार आहे आणि चला. तर सुरुवात केली स्क्वॉटने. स्क्वॉटचे 3 सेट मारले आणि एंड केला स्क्वॉट. आणि दुसरी एक्सरसाइजला सुरुवात केली. ह्याचं नाव आहे हॅक स्क्वॉट. ह्याचेही 3 सेट कंप्लीट केले आणि हा एक्सरसाइज एंड केली. तिसरी एक्सरसाइज आपण लेग एक्सटेन्शन मारली. ह्याचेही 3 सेट मारून ही एक्सरसाइज संपवली. 4th एक्सरसाइजला सुरुवात केली लेग कर्लला. लेग कर्लचे आपण 3 सेट मारले आणि ही एक्सरसाइज एंड केली. एक्सरसाइज एंड झाली आणि एंड झाल्यानंतर म्हणलं थोडं लेग्सचे पंप वगैरे चेक करावे अर्षात जाऊन. जसं की मी बघितलं आणि तुम्ही पण बघताय की पंप तर आलेला आहे, पण मला जास्त जे लक्ष आहे ते लेग्सवरती द्यायला लागणार आहे. कारण की लेग्सचा पोर्शन खूप वीक आहे माझा अप्पर बॉडीच्या रिलेटेड बघितलं गेलं तर मी आता लेग्सवर पण तेवढंच लक्ष देणार आहे जेवढं अप्पर बॉडीवर पण लक्ष देतो आहे. तर आपण जेवढे तर अपडेट आहे मी रील्सच्या माध्यमातून तुम्हाला कळवणारच आहे. तर असा सपोर्ट राहू दे आणि भेटूया सेकंड ब्लॉगमध्ये.